नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. हा जो पार्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत तो प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना माहीत असणं गरजेचंच आहे. कारण पुढच्या सगळ्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये यावरच जास्त फोकस केला जातो किंवा त्याच्या आधारेच ऑप्शन फॉर्म 2 भरताना तुम्हाला कोणती अडचण येत नाही. मग असा तो कोणता भाग असणार आहे, तर तो आहे स्ट्रीम कोड, ऑल्सो नोन ॲज अ चॉईस कोड. मागच्या व्हिडिओमध्ये सर्च कॉलेजेस म्हणजे पसंतीची टॉप 10 कॉलेजेस कशी निवडायची त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्ष सर्च कॉलेज टाकल्यानंतर किंवा सिलेक्ट केल्यानंतर ज्या गोष्टी भरायच्या आहेत, भरल्यानंतर नेमकं कॉलेजचं नाव येतं, त्यात पहिल्यांदा येतं ते चॉईस कोड. म्हणजे ज्या कॉलेजचं नाव तुम्हाला पसंत आहे ते तिथं लिहून काढा आणि त्याच्या अगोदर त्याचा चॉईस कोड लिहा म्हणून सांगितलं होतं. आणि तो चॉईस कोड इथून पुढे खूप महत्वाचा असणार आहे. त्याला स्ट्रीम कोड म्हटलं जातं, कॉलेज कोड म्हटलं जातं किंवा कोड स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज असंही त्याला म्हटलं जातं. हे ज्याला कळालं त्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये पसंतीक्रम देताना कोणतीही अडचण येत नाही. आता त्या पद्धतीनं आपण इथं विचार करणार आहोत. हा इथं आपण स्ट्रीम कोड जो आहे तो इथं दिसतोय पहा. याला काय म्हटलंय पहा. इथं कोड स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज किंवा स्ट्रीम कोड म्हटलंय चॉईस कोड. म्हणजे कागदावर लिहून काढा चॉईस कोड, त्या कॉलेजचं नाव, त्या कॉलेजमध्ये ग्रँटेबल, नॉन ग्रँट, सेल्फ फायनान्स, डिव्हिजन किती आहेत, पार्शल ॲडेड किती आहेत, आणि मग तुम्हाला तुमचे मार्क्स आणि त्याप्रमाणे तिथं तुम्ही तिथं हे पण दिलेलं आहे त्यांनी पहा, रिझर्वेशन त्या कॅटेगरी मार्फत किती किती जागा तिथं आहेत त्यावरनं तुम्ही अप्लाय करू शकता किंवा पसंतीक्रम देखील तयार करू शकता. साधारणपणे जो स्ट्रीम कोड असणार आहे तो त्या कॉलेजची आयडेंटिटी असते, युनिक कोड असणार आहे तो. त्यावरनं बरीचशी माहिती तुम्हाला त्या कॉलेजची मिळू शकते. साधारणपणे 9 अंकी तो कोड असतो. त्यामध्ये काही इंग्लिश लेटर्स असणारे आहेत, अल्फाबेट्स, आणि काही नंबर्स असणार आहेत. आता यामध्ये एकूण जे तुम्हाला रकाने दिसत आहेत ते 10 दिसत आहेत, पण 9 नाहीत. एक वाढीव आहे. त्याचं कारण जे आहे ते ज्युनियर कॉलेज कोड जो आहे तो 5 अंकी आपल्याला काही ठिकाणी तो दिसतोय. इथं रिजन म्हटलेला आहे पहा. रिजन म्हणजे एरिया, एरिया म्हणजेच रिजन म्हणजे क्षेत्र. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण रिजन 8 पाडलेले आहेत. एक मुंबई आहे, त्याचा कोड आहे MU. पुणे PM कोड आहे. नागपूर NG कोड आहे. अमरावती AM कोड आहे. नाशिक NK कोड आहे. लातूर LA कोड आहे. छत्रपती संभाजीनगर AU आणि कोल्हापूर K0 अशा पद्धतीचं असणार आहे. म्हणजे इथं जे काही 2 रकाने दिसत आहेत तिथं येणारे जे असणार आहे तो एरिया किंवा रिजन असणारा आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या रिजनमधून, एरियामधून येत आहे हे तुम्हाला तिथं स्पष्ट होतं. आणि ते कॉलेज कोणत्या रिजनमधलं आहे, ज्युनियर कॉलेज कोड म्हटलेला आहे, तर 4 असतील किंवा 5 असणारे आहेत रकाने. बरोबर आहे. आणि पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. तो जो आहे तो ज्याला कळतोय त्याला कुठेही अडचण येत नाहीये. आता ते आपण डिटेल्समध्ये बघूया. आता एक उदाहरणार्थ आपण असं घेतलं की समजा मी कोल्हापूर विभागाचा आहे, तर त्याचा कोड जो असणार आहे तो K आणि O असणार आहे. बरोबर आहे. आणि ज्युनियर कॉलेज जे काय मी पसंत केलेलं आहे त्याचा चॉईस कोड तुम्हाला तो माहीत असणार आहे, त्यावरून तो इथं लिहिला तरी चालतो. किंवा ज्युनियर कॉलेजचा कोड 1035 4 असा मी लिहिला, म्हणजे अंदाजे नाही, तो कॉलेजचा कोड तो आहे. आणि मग इथं म्हणजे इथंपर्यंत जे असणार आहे ते सेम असणार आहे पहा, इथून इथपर्यंत. इथून खरा बदल होतो. म्हणजे इथं डिव्हिजन जे आपल्याला दिसते, तुकडी आपण त्याला म्हणूया मराठीमध्ये, डिव्हिजन. डिव्हिजन इथून इकडं कॉलेजचा कोड, रिजनचा कोड सेम राहील, परंतु त्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या डिव्हिजन्स असणारे आहेत.
आणि त्या कोणत्या असू शकणार आहेत त्या इथं आपल्याला खाली ते दिसणार आहे. म्हणजे समजा मला असं वाटतं की मला सायन्स स्ट्रीम या कॉलेजमध्ये बघायची आहे, तर इथं मी यस लिहिलं. त्यानंतर स्ट्रीम म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स त्यातलं एक एक पहिलं लेटर आहे. आर्ट्स असेल तर ए, सायन्स असेल तर यस, कॉमर्स असेल तर सी. पुढचा कोड मात्र सगळ्यात महत्वाचा आहे. त्यावरनं तुम्ही कोणत्या या चार कॅटेगरी असणार आहेत. एडेड, ग्रँटेबल त्यासाठी जी, अनएडेड, नॉन ग्रँट एन, सेल्फ फायनान्स एफ आणि पार्शली ॲडेड 20% टू 80% पी. म्हणजे हे कोड इथं येणार आहेत. म्हणजे इथं समजा आपण मी जी लिहिलं आणि मीडियम तुम्ही मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड या कोणत्याही तुम्ही मीडियम ते सिलेक्ट करू शकता. माहिती पुस्तकाच्या पान 44 वर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे इथं लक्षात घ्या आता, हा कॉलेज कोड झाला, या रिजन मधलं कॉलेज झालं, परंतु त्या कॉलेजमध्ये ही एक डिव्हिजन आहे. एक डिव्हिजन आपण विचारात घेऊया की जिथं सायन्स स्ट्रीम आहे ती डिव्हिजन ग्रँटेबल आहे, अनुदानित आहे आणि तिथं मराठी माध्यम असणारं आहे. किंवा बऱ्याच वेळा इथं ई पण असू शकतं, म्हणजे इंग्रजी माध्यम असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ती एक तुकडी झाली त्या कॉलेजमध्ये. काही वेळेस समजा इथं आपण सायन्स स्ट्रीम आहे, परंतु इथं यन असेल आणि इथं जर एम असेल, तर याचा अर्थ समजून घ्या. हे एकच कॉलेज आहे, पण त्या कॉलेजमध्ये सायन्स स्ट्रीम आहे, नॉन ग्रँट नॉन ग्रँट डिव्हिजन आहे म्हणून एन, आणि मीडियम मराठी अशा पद्धतीनं ते असणार आहे. किंवा काही कॉलेजेस इथला समजा आपण नंबर बदलला, म्हणजे एका कॉलेज झाला आपण दुसऱ्या कॉलेजचं पण बघूया. कोल्हापूर रिजनमध्ये सायन्स फॅकल्टी आहे आणि इथं समजा एफ असेल, तर याचा अर्थ काय असणार आहे पहा, सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित तुकडी ती असणार आहे की जिथं 100% विद्यार्थ्यांच्याकडून पैसे घेऊन ते कॉलेज रन केला, तर त्यामध्ये संस्था चालकांचं पण योगदान त्याच्यामध्ये असणार आहे. आणि इथं मीडियम असणार आहे ई इंग्रजी. म्हणजे हा जो कोड असणार आहे इथून 9 किंवा 10 रकाने असणारा, तर तेवढा माहीत असेल तर आम्ही तुम्हाला विचारणार, फोन तुम्ही केला की सर असंच झालंय, मग स्ट्रीम कोड काय आहे तुमचा तो सांगा. त्यानंतर मग आम्ही विचार करणार, कारण तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट, कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर तुमचा रिजन कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि स्ट्रीम कोड कोणता आहे, एवढा स्ट्रीम कोड जर टाकला हा सगळा 9 अंकी 10 अंकी, तर तुम्हाला लगेच तिथं किती त्या कॉलेजला त्या डिव्हिजनला व्हॅकन्सी आहे, कट ऑफ लिस्ट कितीला किती मार्काला क्लोज झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या समजू शकतात. म्हणजे इतका जो डिव्हिजनचा जो पार्ट असणार आहे, स्ट्रीम आणि स्टेटस हे ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल, सेल्फ फायनान्स का पार्शल ॲडेड, आणि मीडियम हे कोणतं तिथं दिलेलं आहे 544 वर, इंग्रजी आहे, मराठी आहे, उर्दू आहे, कन्नड आहे. तर या पद्धतीनं हा स्ट्रीम कोड एकदा समजला की मग तुम्हाला चॉईस ऑप्शन फॉर्म 2 भरायला कधीही अडचण येणार नाही. कारण प्रत्येक फेरीला याचा विचार होणारा आहे. त्यामुळं अजूनही मित्रांनो वेळ आहे. सर्च कॉलेजेस म्हणजे वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईट पूर्ण ओपन करा. होम दिसेल, त्यानंतर सर्च कॉलेज असेल त्याला क्लिक करा आणि ती सगळी माहिती भरा. आणि जे कॉलेजेस तुम्हाला त्या त्या तालुक्यातले किंवा तुम्हाला जिल्ह्यातले, तालुक्यातले शोधणं सोपं जाणार आहे कारण ती संख्या कमी असणारी आहे. तर तिथं कॉलेज जे पसंत पडतंय त्याची टायटल वर जे असणार आहे, चॉईस कोड, कॉलेजचं नाव, स्ट्रीम, मीडियम, स्टेटस ऑफ ॲडेड किंवा अनएडेड, आणि मग पुढं जे असणार आहे तिथं डिटेल्स, सगळ्या गोष्टी, व्हॅकन्सी आहे का सगळं ते तुम्ही कागदावर लिहून काढा. आणि पुढं ज्यावेळी कॅप राऊंड फर्स्ट सुरू होईल साधारणपणे 21 तारखेला, तर तिथं मात्र तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण तुमच्याकडे 10 कॉलेजेसचे स्ट्रीम कोड असायलाच पाहिजेत. मग ते आर्ट्सचे असतील, कॉमर्स असतील, कोणत्याही रिजन मधल्या मुलानं घरात बसून ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या सर्च कॉलेजेसमधून आणि स्ट्रीम कोड तयार करून ठेवा. हे सोपं आहे. म्हणजे फोनवरनं आम्ही विचारताना हेच तुम्हाला ते इथून पुढं विचारणार. त्यामुळं
माहीत नाही असं म्हणून चालणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, स्ट्रीम कोड म्हणजे चॉईस कोड असणार आहे, म्हणजेच तो कॉलेज कोड असणारा आहे. बदल फक्त होतो तो डिव्हिजनमध्ये. कारण डिव्हिजन हे ग्रँटेबल असू शकते, नॉन ग्रँट असू शकते, सेल्फ फायनान्स असू शकते, पार्शली ॲडेड देखील असू शकते. तर तिथं प्रवेश घेताना फी तुम्हाला जादा भरावं लागेल फायनान्स असेल तर. त्यापेक्षा कमी फी पार्शली एडेडला असेल आणि नॉन ग्रँटला पण तशीच असणारी आहे, कारण शासन अनुदान देत नाही. ग्रँटेबलला मात्र फीस सगळ्यात कमी असणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या दृष्टीनं आपण याची माहिती करून घ्या, याचा अभ्यास करून घ्या. आणि जर याबद्दल काही शंका वाटत असेल तर कमेंट करण्यापेक्षा थेट मोबाईल वर कॉल करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगितल्या जातील. कमेंटपेक्षा डायरेक्ट मोबाईलनं कॉन्टॅक्ट सगळ्यात बेस्ट असणार आहे. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.